मुंबई मनपासाठी भाजपाची रणनीती ठरलेली आहे। मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम हे कामाला लागलेले आहेत। आशिष शेलार यांच्यासोबत साटमांकडून कोअर कमिटीच्या बैठका सुरू झाल्यात। भाजपाकडून महायुतीसह स्वबळाची चाचपणी सुरू असल्याची माहिती सुद्धा समोर येते आहे। तर भाजपाची नेमकी रणनीती कशी आहे त्यावर एक नजर टाकूया। तर ही दृश्य आपण पाहतोय, भाजपा कोअर कमिटीची बैठक सुरू झालेली आहे, बैठका होत आहेत। रणनीती कशी असेल त्यावर नजर टाकूया। जिल्ह्यातील प्रत्येक वॉर्डमधील परिस्थितीचा आढावा घेतला जाईल, माहिती घेतली जाईल। भाजपाची वॉर्डमधील ताकद किती आहे याचा सुद्धा आढावा हा घेतला जातोय। पालिका निवडणुकांसाठी भाजपाने आता रणनीती आखायला सुरुवात केली आहे। बैठका सुरू झाल्यात आणि या बैठकीत वॉर्डमधील ताकदीचा सुद्धा आढावा हा घेतला जातोय। महायुती म्हणून वॉर्डमधील ताकदीचा सुद्धा आढावा घेतला जातोय। प्रत्येक वॉर्डमध्ये महायुतीची किती ताकद आहे, भाजपाची किती ताकद आहे याचा आढावा घेतला जातोय। भाजपा कमकुवत असलेल्या वॉर्डमध्ये संघटन वाढीचे आदेश हे वरिष्ठांकडून देण्यात आलेत। मवियाच्याही ताकदीचा आढावा हा घेतला जातोय। अधिक माहिती घेऊया, आपल्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे आपल्या सोबत जोडलेले आहेत। ज्योत्स्ना, महानगरपालिका निवडणुकांसाठी भाजपाने कंबर कसलेली आहे, बैठका सुरू झाल्यात। जगदीश, अगदी बरोबर आहे। आपण बघतोय की भाजप जी आहे ती येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी अगदी तयारीला लागली आहे आणि त्याच अनुषंगाने आज मुंबईचे भाजपचे जे अध्यक्ष आहेत नवनिर्वाचित अमित साटम त्यांनी आज बैठक घेतली। त्यांची बैठक जी आहे ते भाजपचे मुंबईचे पूर्व अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासोबत त्यांनी बैठक घेतली आणि विशेष म्हणजे मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मुंबई जी आहे, जी सीट आहे जिथे एकूण 6 विधानसभेच्या सीट्स येतात, त्या जागेसाठीची आजची बैठक अमित साटम, आशिष शेलार आणि त्याचबरोबर उत्तर मध्य मुंबईचे भाजपचे जे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांच्यासोबत ही बैठक घेण्यात आली। उत्तर मध्य मुंबईमध्ये ज्या 6 विधानसभेच्या सीट्स येतात त्याच्यामध्ये मुख्यत्वे करून कुर्ला, सांदिवली, बँड्रा पूर्व, बँड्रा पश्चिम असे जे आहेत, त्याचबरोबर कलिना अशा ज्या जागा आहेत त्यातले जे महत्त्वाचे पदाधिकारी आहेत त्यांच्यासोबत ही बैठक घेण्यात आली आणि त्यामध्ये प्रमुख 4 गोष्टींकडे जे आहे ते या बैठकीत चर्चा झाली। ती म्हणजे संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी उत्तर मध्य मुंबईची सूत्र नेमकी कोणाच्या हाती द्यायचे, त्याचबरोबर जी आता तिकीट वाटप होईल त्याच्या आधी एक आढावा बैठक जी आहे ती घेतली गेली आहे। त्याच्यामुळे तिकीट वाटपासाठी कुठेतरी भाजपला जे आहे ते सोपं जाणार आहे। त्याच्यामुळे या 6 विधानसभा जागेमध्ये जे महत्त्वाचे पदाधिकारी असतील त्यांच्याकडनं जी आहे ती नावं मागवण्यात आलेली आहे की येत्या म्हणजे बीएमसीच्या ज्या निवडणुका होतील त्यासाठी कोणाला तिकीटं द्यायची त्याची सुद्धा एक चाचपणी जी आहे ती या बैठकीत करण्यात आली। त्याचबरोबर ज्या ठिकाणी भाजपचं मताधिक्य जे आहे ते लोकसभा आणि विधानसभेमध्ये कमी पाहायला मिळालं, त्यामध्ये आपली ताकद कशी वाढवता येईल याकडे भाजप जे आहे ते प्रामुख्याने लक्ष देणार आहे। त्याचबरोबर महाविकास आघाडीचे जर कोणते नेते, स्थानिक नेते जे आहेत ते त्या ठिकाणी जर अगदी स्ट्रॉंग असतील, त्यांना मताधिक्य त्या ठिकाणी जास्त असेल तर त्याचा सुद्धा आढावा घेतला जाणार आहे आणि येणाऱ्या काळात म्हणजे साधारण महिन्याभरामध्ये जे आहे ते मुंबईतले बरेच पदाधिकारी, महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी जे आहेत, माजी नगरसेवक जे आहेत ते पुन्हा भाजपमध्ये किंवा एकूणच महायुतीमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे। त्यामुळे फार महत्त्वाची बैठक जी आहे ती अमित साटम आणि आशिष शेलार यांच्यामध्ये ही पार पडलेली आहे, ज्यामध्ये उत्तर मध्य मुंबईकडे आज महत्त्व करून जो आहे तो फोकस देण्यात आलेला आहे। जिथे चांदिवली, कुर्ला या ठिकाणी आपण बघतोय की जे शिंदे गटाची, शिंदेंच्या शिवसेनेची सुद्धा ताकद आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाजप या सर्व मीटिंगमध्ये हेही एक चाचपणी करून बघणार आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका खास करून मुंबईमध्ये स्वबळावरती लढता येतील का याकडे भाजपचं विशेष लक्ष असणार आहे। कारण आपण बघतोय की मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपला जे आहे स्वतःचा झेंडा रोवायचा आहे आणि त्याच्यामध्ये शिंदे शिवसेनेची मदत घेणं कितपत योग्य राहील हे येणारा काळच ठरवेल। ठीक आहे, धन्यवाद ज्योत्स्ना दिलेल्या माहितीबद्दल।